मित्रो, आजच्या भागामध्ये आपण संस्काराविषयी बोलणार आहोत. संस्कार कसे तयार होतात, काही गोष्टीचे आपल्यावर कसे संस्कार झालेत, त्याला कोणते घटक जबाबदार होते आणि कोणते घटक जबाबदार असतात. ही संस्कार म्हणजे काय असं सर्वसाधारणपणे विचारलं जाते, तेव्हा आपण काय सांगू शकतो? संस्कार म्हणजे आपल्या मनावर, आपल्या वर्तनावर जे चांगले विचार, चांगले मूल्ये, चांगल्या सवयी यांचे जे ठसे उमटतात, यांचा जो प्रभाव निर्माण होतो आणि तो वर्तनातून व्यक्त होतो, तिथे संस्कार दिसतात, तिथे संस्कार असतात. आणि संस्कार ही व्यक्तिमत्वाला समृद्ध, शुद्ध, सुंदर बनवण्याची प्रक्रिया आहे. आणि या संस्काराचा काय भाग असतो तर त्याचा स्वीकार. ज्या गोष्टी माणूस स्वीकारतो तसा त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार येतो. त्याच्या व्यक्तिमत्वाला जो आकार येतो त्याला संस्कार असं म्हणतात. आता हा स्वीकार करणे आणि त्या स्वीकारामध्ये जगणं म्हणजे त्याचा अंगीकार करणं, म्हणजे ते अंगवळणी पडणं, हा संस्काराचा भाग असतो. एक दिवस स्वीकारलं, उद्या सोडून दिले, संस्कार नाही. तर तो आपल्या अंगवळणी पडणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आता अंगवळणी काही गोष्टी पडलेल्या असतात. कोरोनामुळे बरेच जणाला, तुम्हाला काय अनुभव आहे माहीत नाही, की कोरोना काळानंतर अनेकांना एक सवय लागलेली आहे हात जास्त धुण्याची, बाहेरून आले की आंघोळ करण्याची. कारण त्या कोरोनाच्या काळामध्ये 1-2 वर्षे वारंवार बाहेरून आले की आंघोळ करणे, वारंवार हात धुणे, हा जो काही संस्कार झालेला आहे, वारंवार एखादी कृती आणि उक्ती आपण जेव्हा वारंवार करतो तो संस्कार म्हणून पुढे येतो. किंवा एखादी कृती आणि उक्ती वारंवार करत राहणं म्हणजे संस्कारच आहे. तर जर एखादी गोष्ट आपण कोणत्याही सिच्युएशनमध्ये ती स्वीकारलीच नाही, जैसे थे हम नहीं सुधरेंगे, मी त्या गोष्टीचा स्वीकार करत नाही, तर चांगल्या गोष्टीचा मी स्वीकार करत नाही म्हणजे आपण चांगलं बनत नाही. लक्षात. आणि वाईट बाबींचा स्वीकार मी करत नाही म्हणजे आपण चांगलं बनणे किंवा चांगला संस्कार आहे. कारण चांगल्या गोष्टीचा स्वीकार करणे हा संस्काराचा भाग आहे असं नाही, तर वाईटाला नकार देणे, वाईटापासून दूर राहणे, कुठल्याही सिच्युएशनमध्ये मी ही गोष्ट स्वीकारणारच नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं की ही गोष्ट मी स्वीकारणारच नाही, माझा जीव गेला तरी हरकत नाही, मी धर्म परिवर्तन करणार नाही. हा एक प्रकारचा संस्कार आहे. किंवा मी ह्या धर्मामध्ये जे काही विषमता आहे, या धर्मामध्ये मला जे वाईट अनुभव येत आहे, या धर्मामध्ये अमानवी मूल्याने माणुसकी तुडवली जाते, म्हणून मी हा धर्म सोडून देणार आहे. हा सुद्धा संस्काराचाच परिणाम आहे. म्हणजे एखादा चांगला धर्म चे संस्कार झाले की माणूस वाईट धर्म सोडून देत असतो. लक्षात आहे. म्हणून एखादी चुकीची मनोधारणा, त्याचे घातक परिणाम लक्षात येऊ लागले की माणूस म्हणतो, आणि दुसऱ्याने जर सांगितली अशी मनोधारणा जर तू बनवलीस, तू जर अशा कृती आणि उक्ती करत राहिलास तर तू असा बनशील आणि याचे असे फायदे होतील, हे जेव्हा माणूस स्वीकारतो आणि मग माणूस तसा बनतो. म्हणून जसा स्वीकार तसा आविष्कार. संस्कारामध्ये शुद्ध करणे,
हा एक भाग आहे. अनावश्यक ते काढून टाकणे. आपल्या व्यक्तिमत्वातलं ज्या ज्या गोष्टी अनावश्यक आहेत ते काढून टाकण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात ते संस्काराची प्रक्रिया असते. संस्कार करत आहेत त्यांच्यावर संस्कार चालू आहेत. म्हणजे ज्याच्यातला एखाद्या पुस्तकावर सुद्धा संस्कार चालू आहेत म्हणतात. म्हणजे संपादनासाठी दुसरा शब्द वापरला तर त्याच्यावर संस्कार चालू आहेत. पुस्तकावर संस्कार चालू आहेत. लिखाणावर संस्कार चालू आहेत. आणि जे काही लिहिलंय लेखकाने त्याच्यामध्ये काही रसोदीर्घ चुकलेत का, कुठे अनुस्वार कुठे द्यायचा राहिला का, वाक्यरचनेत कुठे बदल झालाय का, काही वाक्यरचना अधिक प्रभावी काय करता येईल, हे सगळं आहे संस्काराचा भाग आहे. निर्दोष करणे, शुद्ध करणे, दोष दूर करणे, ती गोष्ट अधिक विधायक बनवणे, अधिक संस्कारित बनवणे हा संस्काराचा भाग आहे. गुणाकार करणे आणि दोषांची वजाबाकी करणे हा संस्काराचा भाग असतो. आता जे काही निसर्गदत्त आहे तो प्रकृतीचा भाग असतो. आपण जेव्हा जन्मता काही गोष्टी प्रकृतीचा भाग म्हणून जगतो आपण, पण त्या प्रकृतीमध्ये काही दोष सापडतात. मग त्याच्यावर संस्कार केले जातात. ते संस्कार दूर केले जातात म्हणजे ते संस्कारित बनवलं जातं. म्हणून जे काही आपल्यामध्ये आहे, जे काही अनावश्यक आहे ते काढून टाकणे यासाठी मग उपदेश केले जातात. मग घरातून उपदेश केले जातात, गुरुकडून उपदेश केले जातात, धर्मपुरुषाकडून उपदेश केले जातात, संतांकडून उपदेश केले जातात, शिक्षकाकडून, प्रशिक्षकाकडून, समुपदेशकाकडून उपदेश केले जातात. त्याला शिकवलं जातं, सांगितलं जातं, म्हणजे शिकवलं जातं. आणि मग हे वारंवार जर ती गोष्ट त्याला संस्काराची सांगितल्या गेली, नित्य पद्धतीने सांगितल्या गेली, योग्य व्यक्तीकडून सांगितल्या गेली तर त्याचे परिणाम चांगले होतात. म्हणून जे संस्कार करणाऱ्यांची जबाबदारी मोठी असते. जयांगी मोठे पुन्हा तयांगी यातना कठीण, यासाठी म्हणतात की ज्यांना ह्या गोष्टी मुलांवर, कुटुंबियांवर जे संस्कार करायचे असतात त्यासाठी त्याला तसं जगावं लागतं. लोक आपल्या बोलण्याकडे बघून शिकत नाहीत तर आपल्या कृतीकडे बघून शिकतात असं जे म्हणतात. त्याचं कारण ते आहे की आपण जगण्याकडून लोक काही गोष्टी शिकतात. चांगल्या गोष्टीकडून चांगलंच शिकतील अशी याची काही गॅरंटी नाही, परंतु त्याचा पण शिकतात ही, काही लोक शिकतात ही मात्र गॅरंटी आहे. सगळेच लोक शिकतात ही गॅरंटी नसली तरी काही लोक चांगल्या गोष्टीतून चांगल्या गोष्टी शिकतात ही गॅरंटी आहे. म्हणून यासाठी ज्यांच्यावर संस्कार करायचे असतील, त्या चांगले संस्कार व्हावा असं वाटत असेल तर मग काय काय केलं पाहिजे, कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, तर प्रत्येक ठिकाणी आपणच सांगितलं राहिलं तर ते फार प्रभावी होईलच याची काही गॅरंटी देत नाही. म्हणून काही गुरुकडे नेणे आणि गुरुकडे नेण्याचा उद्देश स्पष्ट असणं आणि त्या गुरुलाही ते सांगून ठेवणं की ह्या गोष्टीचे यांच्यावर संस्कार करण्याची गरज आहे, तर ते वारंवार करावे लागतात. एकदा किंवा सांगितलं ऐकलं असं फारसं होत नाही, बऱ्याचदा वारंवार सांगावे लागतं. तर काही संतांच्या सहवासामध्ये आता ही प्रक्रिया आधुनिक शिक्षणामध्ये वेळच राहिला नाही या सगळ्या गोष्टीकडे, या गोष्टी जाण्यामुळे. आम्हाला या सगळ्या गोष्टीपेक्षा माहिती घेणे आणि परीक्षेत माहिती देणे, मार्क घेणे आणि त्यातून मेरिट येणे आणि मग याला सगळं आमचा यश समजत आहोत आम्ही. आणि हेच सगळं लेकरं घडवण्याचा भाग समजत आहोत. फक्त मार्क घे आणि नोकरीला लाग, बस संपला. अशा परिस्थिती मग या मूल्यांचं काय करायचं, संस्काराचं काय करायचं, समृद्ध व्यक्तिमत्वाचं काय करायचं, हे बाब दूर राहते. म्हणून आपल्याला एकदा सुसंस्कारित बनवणं यासाठी प्रथम प्राधान्य दिला
आणि सेकंड प्राधान्य नोकरी, व्यवसाय, व्यापार याला देणं गरजेचं आहे. कारण घडलेला व्यक्ती काही घडवू शकतो चांगलं, पण हे घडवलंच नाही आपण तर काही किती चांगलं करून ठेवा तो बिघडू शकतो. त्यामुळं व्यक्तिमत्व घडवण्यावर विशेष भर देणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. म्हणून योग्य व्यक्तींचा उपदेश होणं, त्यासाठी उपदेश व्यक्तीचा मनुष्यधारी सांगितलं, तसाच ग्रंथ सुद्धा आपल्यावर संस्कार करत असतात. म्हणून ज्या मूल्यांचे संस्कार आपल्याला करायचे आहेत त्या तसे ग्रंथ आपण आधी वाचलं पाहिजे ना. मग वाचून ते लेकराला, मुलाला दिलं पाहिजे, मुलींना दिलं पाहिजे की आपल्याला याच्यातून काय साध्य होऊ शकते, कोणता परिणाम होऊ शकतो, त्याचे काय फायदे आहेत हे आपण आधी जाणून घेतलं पाहिजे. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला हे फायदे होणार आहेत. त्यामुळं ही जाणीव आपण करून दिली आणि त्या जाणीव त्यांना झाली हे काम संपलं. कारण जाणीव होणं खूप महत्त्वाचं आहे. आपण माहिती देतो पण जाणीव होते का ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण माहिती दिलं, हो मी त्याला सांगितलं असं आपण म्हणतो, पण जे काही सांगितलं गेलंय त्यानं ते श्रवण केलंय का मनापासून, त्याच्या वर्तनामध्ये काही बदल होत आहेत का इथपर्यंत पाहणं हा संस्काराचा भाग आहे. सांगून मोकळं होणं हा संस्काराचा भाग नाही, ती पहिली स्टेप आहे. म्हणून संस्कार होईपर्यंत प्रयत्न करणं हा खरं संस्कार करणं आहे. लक्षात आलं? दुधाचे तुपात रूपांतर होईपर्यंत, दूध का आणलं काढून की तूप झालं असं होत नसते. दूध विरजण टाकलं, विरजू घातलं म्हणजे तूप होत नसते. ती एक स्टेप आहे. म्हणून हे स्टेप सांगणं, त्याला ती जाणीव होणं, ती जाणीव होईपर्यंत सातत्यानं प्रयत्न करणं हा संस्कारामध्ये फार महत्त्वाचं असतं. आपण थोडंसं सांगतो ऐकण्याला म्हणून सोडून देतो. कितीतरी सांगू असं वाटतं. केवळ एकट्यानं सांगून चालणार, तशा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करावे लागते. मी सांगितलं गुरु, संत, आध्यात्मिक पुरुष, वडीलधारी ज्यांचं एक वेगळं वजन आहे असे व्यक्ती, अशा वेगवेगळ्या आता बघा एखादा खेळ आहे, तो काढण्यासाठी जो पाना वापरला जातो, तो कारागीर किंवा मेकॅनिक वेगवेगळे पाने वापरतो आणि मग याने येते का त्याने, मग तो जोपर्यंत तो पाना सापडत नाही त्याच्यासारखा, तो निघण्यासारखा तो प्रयत्न करत राहतो आणि मग शेवटी निघला की फटकून काढतो. म्हणून कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून बदल होईल यावर आपण श्रद्धा ठेवून वेगवेगळे प्रयोग करत राहणे न थकता हा संस्कार करण्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि संस्कार होण्यासाठी इतरांचं बोलणं जसं महत्त्वाचं आहे तसं इतरांचं म्हणजे आपल्या सहवासातल्या माणसाच्या वर्तनाचाही परिणाम होत असतो. म्हणून हे वर्तनाचा परिणाम दोन पद्धतीने होत असतो, पण आपण ते कसा घेतो त्यावर अवलंबून आहे. कधी कधी दारू पिणाऱ्या माणसाच्या सहवासामध्ये काही माणसं दारू पिऊ नये हा संस्कार होतो, तर दारू पिणाऱ्यांच्या सहवासामध्ये दारू प्यावा हा सुद्धा संस्कार होतो. म्हणून आपण त्याला कसा, कोणत्याही लोकांच्या वर्तनाला माणूस कसा प्रतिसाद देतो तर कसा प्रतिसाद देतो त्यावर ते अवलंबून आहे. म्हणून चांगल्या बाबींचा परिणाम चांगला होतो यावर श्रद्धा ठेवून मात्र आपण चांगलं करत राहायला पाहिजे. काही प्रेरणादायी कथा, उद्बोधक कथा
त्यांना ऐकवल्या पाहिजे, आपण ऐकल्या पाहिजे. कारण आपण जेव्हा ऐकत नाही तर त्या मुलानं मुलीनं विचारलं तर आपल्याला नाही मी वाचलो नाही असं जर झालं, किंवा त्यानं विचारलंय किंवा आपण खोटंच म्हणलो असं आहे, तर तो म्हणतो की नाही असं नाही, हे असं आहे त्याच्यात. अरे हे आपल्याला असंच खोटं सांगतात, असा एक संस्कार त्याच्यावर होतो, मग काहीच ऐकायचं नाही असं ठरवतात. म्हणून ना आपण जी गोष्ट आपण त्या गोष्टी वाचल्या पाहिजे, आपण त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि आपण त्या गोष्टी जगल्या पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी जिथं घडतात तिथे अधिक चांगलं घडवू शकते, यावर आपली श्रद्धा पाहिजे. आपण करत प्रामाणिकपणे संस्कार ही एक सातत्यानं करण्याची, प्रामाणिकपणे करण्याची प्रक्रिया आहे. ती वारंवार करत राहण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यात किती यश येईल अपयश येईल याचा विचार न करता कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. हा जो गीतासार आहे तोच आपल्या तत्वाचा भाग झाला पाहिजे, तरच आपण अखंडितपणे संस्कार करू शकतो. तर म्हणून प्रेरणादायी कथा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवरायांना प्रेरणादायी कथा सांगत होत्या, शिवरायांच्या कथा सांगत होत्या, वीरांच्या कथा सांगत होत्या, नीतितत्व शिकवत होत्या, युद्ध कौशल्य शिकवत होत्या, या संकटाची जाणीव करून देत होत्या, संकटाच्या दुष्परिणामाची जाणीव करून देत होत्या. त्यातून छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. म्हणून हे जे शिक्षण आहे, शिक्षण देखील संस्कार करत असते. शिक्षण आणि प्रशिक्षण हे संस्काराच्या शाळा आहेत. उक्तीतून जे सांगितलं जातं तो शिक्षणाचा भाग समजला जातो आणि कृतीतून जे सांगितलं जातं ते प्रशिक्षणाचा भाग समजला जातो. कसं पोहावं यासाठी पुस्तकातलं वाचून सांगणे वर्गामध्ये, ज्याला थेरी म्हणतो आपण, हा शिक्षणाचा भाग झाला. आणि प्रत्यक्ष पोहायला लावणे, प्रत्यक्ष पोहायला शिकवणे पाण्यात नेऊन, हा प्रशिक्षणाचा भाग झाला. संस्कारामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण ह्या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपले चांगले अनुभव, चांगलं वागलं तर चांगलं घडते, याचे चांगले अनुभव सतत सांगत राहणं हे खूप महत्त्वाचं. पण बहुतांशी बऱ्याचदा लोक वाईटच अनुभव जास्त सांगतात. चांगलं वाईट अनुभव सांगितलं तर ठीक आहे एखादी वेळेस, पण चांगलं वागून वाईट अनुभव आले हे जास्त सांगतात. कुणी कुणाचं नवं, मी खूप करून बघितलो, तुझा बाप असाच आहे, दुसऱ्यालाच पैसे देऊन टाकते, असा बाप आहे समाज कार्यावरच खर्च करून टाकते, आपल्याला भिकेला लावते. याच्यावरून बापाविषयीची एक खलनायकाची भूमिका, खलनायकाची प्रतिमा तयार होते लेकरांच्या समोर. तर त्या कार्याचे काय, समाज कार्याचे काय चांगले परिणाम आहेत हे जर सातत्यानं सांगितलं गेले आणि त्याचे कसे चांगले अनुभव येतात हे आपण सातत्यानं सांगत राहिलो तर मुलावर सामाजिक कार्याचे संस्कार होऊ शकतात, मुलीवर सामाजिक कार्याचे संस्कार होऊ शकतात. बाबा आमटे यांच्या आता 3री-4थी पिढी सामाजिक कार्यात आहे असा मानायला काही हरकत नाही. म्हणजे त्या सामाजिक कार्यांचे त्यांना जे काही अनुभव आले, सामाजिक कार्यांची जी काही गरज आता निर्माण झालेली आहे आणि ती आपण करणं आवश्यक आहे, आणि तो आपल्या परंपरेचा, आपल्या घराण्याचा अभिमान आहे सामाजिक कार्य करणं. हे बाबा आमटे यांच्या परिवारावर आजच्या काळातलं उदाहरण मी यासाठी देतो आहे. तो संस्कार झाला आणि त्यातून मग तो व्यक्ती त्या कुटुंबाची आजही प्रतिमा आहे. म्हणून अनुभव चांगले सांगणे आणि त्यालाही चांगले अनुभव येऊ देणं, आणि त्या चांगल्या अनुभवाची जाणीव होऊ देणं. एक महिला मला असं म्हणाली की सर आमचे जे आहेत ना, एकच मजली इमारत बांधलेत आणि एवढा पैसा होता यांच्याकडे, यांनी जर इतरांना दिलं नसतं, इतरांना सांभाळलं नसतं तर किमान 2-4 मजली इमारत झाली असती, याचं मला दुःख वाटतं.
मी म्हणलं ठीक आहे, हा भौतिक प्रगती नाही झाली, पण मी त्यांना एक प्रश्न विचारला की बरं, या सामाजिक कार्य जो काही तुमचे पतिराज करतात त्याचे काही तुम्हाला चांगले अनुभव आलेत का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्या महिलेनं सांगितलं, हो म्हणे, कुठे गेले तर साहेबाची पत्नी आली, साहेबाची पत्नी आली म्हणतात, समोर जागा देतात, नमस्कार स्वतःहून करतात, स्वतःहून आदर देतात, जागा सोडतात, पहिल्यांदा मान देतात, ओळखतात रस्त्यावरून जाताना, हे यांचे आहे. हे प्रामाणिकपणे त्यांनी मान्य केलं. म्हणलं हे जर तुम्ही इतरांना हा मान मिळतो का, तर नाही म्हणे. मग तुम्हाला हे मिळणंही खूप महत्त्वाचं आहे ना. हो म्हणे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण हे चांगले अनुभव शेअर करत राहणं, चांगल्या अनुभवाची जाणीव करून घेणं, हा चांगले संस्कार होण्यासाठी अतिशय गरजेचे असतं, गरजेची गोष्ट असते. म्हणून चांगल्या व्यक्तीच्या सहवासात जर आपण गेलो तर चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतात, चांगल्या गोष्टीचं महत्त्व कळायला लागते, चांगल्या गोष्टीची जाणीव होते. म्हणून सहवास खूप महत्त्वाचा आहे, संगत खूप महत्त्वाची आहे. जशी संगत तशी रंगत व्यक्तिमत्वाला येत असते. म्हणून जाणीवपूर्वक चांगल्या गुरूंच्या सहवासात, चांगल्या वातावरणामध्ये, मग ते भौतिक वातावरण असेल, चांगल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये शांतीचे, समाधानाचे, आनंदाचे, निसर्ग सौंदर्याचे संस्कार होतात. मग माणूस त्या ठिकाणी जातो आनंदासाठी, इतरत्र जात नाही. म्हणून ना, गुरु, चांगले मित्र, चांगले कुटुंबीय हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्याकडे परंपरेत म्हटलं जातं, वाण लागत नाही पण गुण लागतात. वाण म्हणजे रंग, आपला वर्ण. काळ्या रंगाच्या व्यक्तीच्या सहवासात गेला म्हणून गोरा माणूस काळा होत नसतो, परंतु काळ्या गुणाच्या सहवासात गेला की तो काळा बनण्याची दाट शक्यता असते. म्हणून वाण लागत नाही पण गुण लागतात म्हणतात. म्हणून जाणीवपूर्वक तुम्हाला जर चांगलं बनायचं असेल तर चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहा, मग तुम्ही कोणी असा. लाल रंगामध्ये पांढरा कागद टाकल्यानंतर पांढरा राहणार नाही, लक्षात आलं. म्हणून संस्कार होतात असे. संगतीचा अतिशय चांगल्या संगतीचे परिणाम तुम्ही जाणून घ्या. चांगल्या संगतीचे काय परिणाम होतात तुम्ही त्याच्या कथा ऐका, कथा वाचा, कथा सांगा. ते चांगल्या व्यक्तीच्या सहवासाचा. आणि एखाद्या वेळी वाईट व्यक्तीच्या सहवासात जावं लागते, कारण आपल्याला समाजात वावरत असताना वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्ती, वेगळे गुण अवगुणाची माणसं भेटतात. पण आपण काय घ्यायचं हे आपण घेणं खूप महत्त्वाचं असतं. पाषाण दगडाकडून एक शिकण्यासारखं आहे, तो पाण्यात राहूनही पाण्याचा आत पाणी जाऊ देत नाही. तसं आपण वाईटाच्या सहवासात गेले तर आपल्यात ते वाईट पण येणार नाही याची काळजी घेणं हा चांगला संस्काराचा परिणाम आहे, चांगला संस्कार आहे तो. मग आपण चांगलं वाचन केलं पाहिजे, चांगल्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, आणि ज्या अभ्यासाने माणसामध्ये चांगले संस्कार होतात. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट अभ्यासाच्या बळावर साध्य होत असते. त्यासाठी वारंवार ती अभ्यास केला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्या प्राणायामाचे संस्कार व्हायचे समजा आपल्याला, तर आपल्याला रोज जर प्राणायाम करू लागलो तर प्राणायाम केल्याशिवाय करमत नाही. योगासन करायची सवय लावून घेतली तर योगासन केल्याशिवाय करमत नाही. चांगल्या निसर्गरम्य वातावरणात फिरायला जाण्याची सवय लावून घेतली तर एखाद्या वेळेस सवय मोडते, काही काळात परत लावून घ्यायला पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता श्रवण हा सुद्धा संस्कार करत असतो. सातत्यानं चांगल्या गोष्टी ऐकत राहायच्या. आता तुम्हाला मी साधा प्रयोग सांगतो. आता योगायोगानं
म्हणजे योगायोगाही म्हणता येणार नाही, पण शास्त्रज्ञाच्या परिश्रमाने, तंत्रज्ञानाच्या परिश्रमाने, उद्योजकांच्या परिश्रमाने आपल्यापर्यंत, व्यापाऱ्यांच्या परिश्रमाने आपल्यापर्यंत, आपल्या कष्टामुळे आपण पैसे देऊन आणला मोबाईल, या सगळ्यांचा परिणाम आहे. तर चांगले स्पीच, प्रेरणादायी स्पीच जर आपण घरात आलं की लावून ठेवले आणि ऐकत राहिलो, तर हळूहळू आपल्या मनावर आणि अंतर्मनावर ते विचार रुजतात आणि आत जे भरलेलं आहे ते बाहेर येतं. मग चित्तावर संस्कार होतात. आपल्या आत साठवल्या जातं चांगल्या 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 गोष्टी. फक्त ऐकत राहायचं. ऐकत राहिल्यानं चांगल्या गोष्टीचा भरणा आत होत असतो. म्हणून सातत्यानं ऐकत राहायला. जितकं शक्य आहे तिथं. स्वयंपाक करताना ऐका, काम करत असताना ऐका. या चांगल्या गोष्टी तुम्ही ऐकत राहिला, हा संस्कार होण्यासाठी खूप मदत होत असते. म्हणून जे कानातून ऐकलेलं या कानातून निघून जाऊ नये, तर या कानातून ऐकलेलं या मनात गेलं पाहिजे, मेंदूत गेलं पाहिजे. याची काळजी घेतली की संस्कार होतात त्या ऐकण्याचे. आपण चांगलं रोज किमान एक पेज तरी प्रेरणादायी कथाचा भाग वाचला पाहिजे. प्रेरणादायी विचाराचं पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तकाचे परिणाम माणसावर होतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक पुस्तकांचे परिणाम झाले. त्यामध्ये तथागतांच्या विचाराच्या ग्रंथाचे परिणाम झाले. ते बुद्धांच्या चरित्राचा परिणाम झाला. आदरणीय केळुसकरांनी त्यांना जो पुस्तक दिलं होतं बुद्धांचं चरित्र, त्या ग्रंथाचा त्यांच्यावर परिणाम झाला. असे अनेक ग्रंथ आहेत. अनेक व्यक्तींचा परिणाम झाला, म्हणजे या चरित्रातूनच झाला. महात्मा फुले, संत कबीर, तथागत गौतम बुद्ध, या महान व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या व्यक्तिमत्वावर जो प्रभाव पडला आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व जे घडलं, हे व्यक्तिमत्व तुम्हाला ग्रंथातून भेटतात, प्रत्यक्ष जीवनात भेटले नाही ते. म्हणून अशा प्रेरणादायी चरित्राचं वाचन, प्रेरणादायी आत्मचरित्राचं वाचन आपण स्वतः केलं पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना आणि मुलामुलींना पण दिलं पाहिजे. त्यातून काही ना काही परिणाम चांगले होऊ शकतात. चिंतन, एखादी गोष्ट चांगली आहे म्हटल्यानंतर ती गोष्ट चांगली आहे, कशी चांगली आहे, मनातल्या मनात त्यावर आपलं भाष्य करत राहणं, मनातल्या मनात त्यावर विचार करत राहणं, हा चिंतनाचा भाग आहे. मनातल्या मनात ती गोष्ट म्हणत राहणं, हे छान आहे, हे छान आहे, हा मननाचा भाग आहे. स्मरण हा सुद्धा एक संस्काराचा भाग आहे. चांगल्या गोष्टीचं स्मरण चांगले संस्कार घडवते. म्हणून जे जे तुमच्या जीवनामध्ये चांगलं घडलेलं आहे, तुम्हाला जे जे चांगलं वाटलेलं आहे, तुम्हाला जे वाचण्यातून आलं, अनुभवातून आलं, इतरांच्या उपदेशातून आलं, त्याचं आपण स्मरण करत गेलो. हे स्मरण जेव्हा दृढ होते, स्मरण दृढ होणे म्हणजे संस्कार होणे. अनुभव जेव्हा आपल्या अनुभवाचा भाग बनतो, दुसऱ्यांचे अनुभव जेव्हा आपल्या अनुभवाचा भाग बनतो, तेव्हा तो संस्कार होतो, तो संस्कार असतो. आपण जे पाहत राहतो त्यातूनही संस्कार होतात. मग चांगल्या गोष्टी पाहत राहणं हा चांगला संस्कार आहे. दृष्टिकोन चांगला बाळगणं, जर आपण सातत्यानं प्रयत्नपूर्वक चांगलं पाहण्याचा सवय लावून घेतली आपल्या मनाला, तर आपला सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो, आपले सकारात्मक व्यक्तिमत्व तयार होते आणि आपली एक सकारात्मक प्रतिमा तयार होते. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचं काम करते.
आपण स्वतः ज्या काही कृती करतो त्यातून संस्कार होतो. आपल्याला आपल्या कृतीतून आपल्यावर संस्कार होत राहतात. आपण जे काम करतो त्यातून आपल्यावर संस्कार होत राहतात. आपण जर बोलत राहिलो, चांगले वक्ते बनतो. चांगले वक्ता बनणं हा एक संस्काराचाच परिणाम आहे. आपण दररोज लिहित राहतो, त्यातून लेखक बनतो. लेखक बनणं हा चांगल्या संस्काराचाच परिणाम आहे. चांगल्या आपल्या कृतीचाच तो परिपाक आहे. म्हणून आपल्या कृती उक्ती करत असताना त्या प्रभावी आहेत का, परिणामकारक आहेत का, योग्य आहेत का, कायदेशीर आहेत का, अधिक चांगले आहेत का, हे प्रश्न विचारून अधिक चांगले, अधिक फायदेशीर, अधिक परिणामकारक, अधिक प्रभावी गोष्टी आपण करत राहिल्या पाहिजे. आणि स्वतःशी ते बोलत राहिलं पाहिजे. आणि स्वतःशी जे आपण बोलतो त्यातून देखील आपल्यावर संस्कार होतात. आपण चांगलं बोलत राहिलो सुद्धा, आय एम बेस्ट, आय एम अ बेस्ट, आय एम अ विनर, आय एम अ विनर. आपल्यातले जे काही गुण आहेत, हे माझ्यात हे गुण आहेत, आपण आपल्याला जर सांगत राहिलो तर ते आपल्या बोलण्यातून कानात जातात, कानातून मनात जातात आणि मनात गेल्यानंतर त्याचे चांगले परिणाम जाणवायला लागतात. म्हणून चांगल्या सेल्फ टॉक रोज करणं गरजेचं आहे. आणि आत्मपरीक्षण करणं हा चांगला संस्कार होण्यासाठी आवश्यक घटक आहे. आपल्यामध्ये काय दोष आहेत, आपल्यात काय अवगुण आहेत, हे लिहून काढणं आणि ते जाळून टाकणं. आणि आपल्यामध्ये चांगले काय गुण आहेत, आपल्यामध्ये काय क्षमता आहेत, आपल्यामध्ये काय कौशल्य आहे, आपल्यामध्ये काय शहाणपण आहे, आपल्या हातून काय चांगलं घडलं, ते सगळं लिहून काढलं तर आपल्याला चांगलं बनण्यासाठी चांगल्या कृतीची प्रेरणा मिळते, चांगल्या उक्तीची प्रेरणा मिळते, आणि प्रेरणा मिळते आणि तशा पद्धतीने आपण वागायला लागलो की आपलं व्यक्तिमत्व समृद्ध बनायला लागतं. आणि या जाणीवेमध्ये आपण जगणं, मी चांगला आहे, मी चांगलं करत आहे, मी चांगलं करणारच आहे, आय एम अ बेस्ट, या जाणीवेत जगणं बेस्ट बनण्यासाठी आवश्यक आहे. स्वस्थ म्हणजे स्वमध्ये स्थित राहणे म्हणजे स्वस्थ, म्हणजे स्वतःसोबत राहणे या संस्कारासाठी आहे. आता संस्कारासाठी आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ते की योग साधना, विपश्यना यावर आपण पुन्हा बोलू, पण फक्त एक ठळक उदाहरण. योग साधनेच्या माध्यमातून योग साधना तुम्हाला अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर ठेवते. विपश्यना सुद्धा प्रतिकूल परिस्थिती स्थिर तर ठेवतेच, परंतु तुमचे व्यक्तिमत्व समृद्ध बनवण्यामध्ये या योग साधना, विपश्यना याचा अतिशय महत्त्वाचा भाग राहिलेला आहे, राहता आलेला आहे. याचा लाखो लोकांनी अनुभव घेतलेला आहे. आणखीन महत्त्वाच्या काही गोष्टी मी संस्काराच्या अनुषंगाने मी सांगणार आहे, ते पुढच्या भागामध्ये बोलूया. धन्यवाद.